सेवार्थी प्रमोटिंग वुमन ऑफ इंडिया सिरीज एपिसोड 19 हिराबाई बडोदेकर. हिराबाई बडोदेकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या. त्यांचा जन्म 1905 मध्ये महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. गाण्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या हिराबाईंना लहानपणापासून गाण्याची आवड होती. हिराबाईंनी पुण्याच्या हुजूर पागा शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण ताराबाईंकडे आणि मोठे बंधू सुरेश बाबूंकडे झाले. हिराबाईंना किराणा घराण्याची रीतसर तालीम अब्दुल वहीद खान यांच्याकडून 1918 पासून 1922 पर्यंत मिळाली. 1921 हिराबाईंचे पहिले जाहीर गायन वयाच्या 16व्या वर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेत मुंबईत झाले. अर्थार्जनासाठी त्यांनी गिरगाव टेरेस या इमारतीत नूतन संगीत विद्यालय सुरू केले. 1922 पासून हिराबाई संगीताच्या व्यवसायात उतरल्या आणि त्यांनी स्वतंत्र जलसे करायला सुरुवात केली. त्यांच्या गायनाच्या सुमारे 175 ध्वनिमुद्रिका निघाल्या. ध्वनिमुद्रिकांसाठी आवश्यक असणारे नेमके आणि मर्यादित वेळेत प्रभावीपणे गाण्याचे तंत्र हिराबाईंनी अचूक साधले होते. 1928 सालपासून आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून त्यांनी गाण्यास सुरुवात केली. एखाद्या स्त्रीने तिकीट लावून असे जलसे करणं व त्याचा शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करणं ही संकल्पनाच तेव्हा नवीन होती. यास विरोधही झाला. त्यावेळचे भारताचे पंतप्रधान श्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते आकाशवाणीच्या जुन्या कलाकार म्हणून हिराबाईंचा सत्कार करण्यात आला. हिराबाईंना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार आणि विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 20व्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कला विश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या गानहिरा हिराबाई बडोदेकर.